नमस्कार मित्रांनो. सध्याची एक सर्वात मोठी बातमी ऐकायला भेटत आहे. ती आहे लाडकी बहीणबद्दल. तर जे सध्या राजकारण चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, की सध्या सरकार कोण स्थापन करेल, पण एक बहुमत जे भेटलं आहे महायुती सरकारला भेटलेलं आहे. फक्त जो विषय आहे की मुख्यमंत्री कोण बनेल. काल जे आहे माननीय माजी मुख्यमंत्री, सध्याचे काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अनाऊन्स केलं की जे काही दिल्लीतले जे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब हे जे ठरवतील त्यांच्या त्यांच्या सहमतीला आम्ही सहमत आहोत. म्हणजे त्यांनी जे काही निर्णय घेतला त्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देऊ असं. तर सध्याची जी बातमी आहे की लाडकी बहीणबद्दल, नियम पाहिल्यास केवळ 22%च लाडक्या बहिणी पात्र, सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्याचे वक्तव्य. लाडकी बहीण योजना. भगवान रामाने कधीही वचन मोडले नव्हते, तेव्हा आता सत्ता आली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर राज्यात नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे. महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये दिले जात आहेत. आता महायुतीने ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे ठरवले आहे. महायुतीने ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे. राज्यात ज्या 2,40,00,000 बहिणींना ही रक्कम मिळत आहे, त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ 22%च महिला या योजनेस पात्र आहेत, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी हा दावा केला. काय म्हणाले राजू शेट्टी? लाडक्या बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली. ते म्हणाले, शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावले आहेत. हे नवे नियम पाहता केवळ 22% बहिणी पात्र ठरतील. मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये निकष लावून आवडते आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव केला जात आहे. तसेच सर्वच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिली आहेत, असा दावा सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही. दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची, हे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळालाच पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली. आणि त्याचबरोबर सरकारने सातबाराही कोरा करावा. महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, भगवान रामाने कधीही वचन मोडले नव्हते, तेव्हा आता सत्ता आली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.